नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 12/8/2021 आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मे 2021 चा आज स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे आणि त्याच पेपरची पेपर क्रमांक 1 ची आपण आज उत्तरपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। तर चालू करूया आजचा व्हिडिओ। विभाग 1 मराठी, संपूर्ण 25 प्रश्न आपण मराठी विषयाचे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि सर्व प्रश्नांचं या ठिकाणी स्पष्टीकरणासहित उत्तरे देखील सांगणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 असा आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा। तर याचं योग्य उत्तर असेल एक एक। एक एक हे पररूप संधीचं काय आहे, उदाहरण आहे। कधी कधी मराठी शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहून संधी होते, यालाच म्हणायचं पररूप संधी। आणि याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एक एक, म्हणजेच 1 + 1 = 1 1। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली, या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 3 विशेषणे आलेली आहेत। ती कोणकोणती? तर खणखणीत, ठणठणीत आणि सारी अशी मिळून एकूण 3 विशेषणे या वाक्यात आलेली आहे। त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर असेल योग्य पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायातून निवडा। तर पर्याय क्रमांक 1 मळे, पर्याय क्रमांक 2 डोळे, पर्याय क्रमांक 3 कावळे, पर्याय क्रमांक 4 स्थळे। तर पुढीलपैकी लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 स्थळे, हे काय असेल योग्य उत्तर असेल। याचं उत्तर स्थळे का? तर बघा, मळा मळे अनेक वचनाने तो लागतो, डोळा डोळे, कावळा कावळे, स्थळ स्थळे, हे काय असेल विसंगत असेल। लिंग प्रकारानुसार आपल्याला या ठिकाणी ओळखायचं होतं आणि पर्यायात न बसणारा जो काही आहे तो म्हणजे पर्याय नंबर 4 हे असेल या ठिकाणी। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 1 भरारी, 2 बासरी, 3 चादरी, 4 तुतारी। योग्य उत्तर असेल चादरी। चादर याचं अनेक वचन होईल चादरी। प्रश्न क्रमांक 5, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। पर्याय तृतीया, प्रथमा, सप्तमी, चतुर्थी। योग्य उत्तर असेल तृतीया। 2 तोळे, तोळा याचं अनेक वचन तोळे झालं आणि तृतीया विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो ने ए शी एक वचनीमध्ये आणि अनेक वचनीमध्ये नी ही ई शी हे आहेत। त्यामुळं प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तृतीया ही विभक्ती असेल। तर पुढे पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोग असणारी वाक्य ओळखा। 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे होते, ते म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोगाची वाक्य कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आकाशात ढग जमले, पर्याय क्रमांक 2 टिळकांनी सिंह गर्जना केली, पर्याय क्रमांक 3 कामगार कामावरून घरी परतले आणि पर्याय क्रमांक 4 नागपूरला जाताना मला वाटेतच उजाडले। तर या ठिकाणी 2 पर्याय तुम्हाला अचूक निवडायचे आहेत आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे। तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 आकाशात ढग जमले आणि पर्याय क्रमांक 3 कामगार कामावरून घरी परतले। ही दोन्ही वाक्य अकर्मक आहे, त्यामुळं आणि विशेष म्हणजे कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळं या ठिकाणी ही दोन्हीही उदाहरणं जी आहेत ती अकर्मक कर्तरी प्रयोगाचीच असतील। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय याने जोडलेले मिश्र वाक्य कोणते? म्हणजे उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेला वाक्याचा प्रकार हा मिश्र वाक्य असतो, ते कोणतं वाक्य आहे? तर याचं थेट उत्तर सांगतो मी। पर्याय क्रमांक 1 उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला।
तर मित्रांनो, या ठिकाणी उभयान्वयी अव्यय याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामधील वाक्यांची रचना प्लस कॉमा प्लस अशा प्रकारची असते, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययामधील वाक्यांची रचना प्लस कॉमा मायनस मायनस कॉमा प्लस अशा प्रकारची असते. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययापासून बनणारा वाक्याचा प्रकार हा संयुक्त वाक्य असेल, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययापासून बनणारा वाक्याचा प्रकार हा मिश्र वाक्य असेल. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे येणारे 4 पोट प्रकार, त्याची ट्रिक्स अशी आहे आपली. प्रधानाला समोसा विकला न्यूपरीने. प्रधानाला म्हणजे प्रधानत्व सूचक, समोसा म्हणजे समुच्चय बोधक, विकला म्हणजे विकल्प बोधक, न्यू म्हणजे न्यूनत्व बोधक आणि परी म्हणजे परिणाम बोधक. आणि या 4 पासून बनणारा वाक्याचा प्रकार तो म्हणजे संयुक्त वाक्य. आणि गौणत्व सूचक मध्ये सुद्धा 4 पोट प्रकार पडतात आणि त्याची ट्रिक्स अशी आहे. सौ का ऊस. सौ म्हणजे स्वरूप बोधक, का म्हणजे कारण बोधक, ऊ म्हणजे उद्देश बोधक आणि स म्हणजे संकेत बोधक. आणि या 4 पासून बनणारा वाक्याचा प्रकार ते म्हणजे मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, मी कॉमा स्वल्पविराम भीमा, स्वल्पविराम रमेश, स्वल्पविराम बाळू, स्वल्पविराम प्रकाश, स्वल्पविराम तानाजी अशी 10-12 पोरे एकत्र यायचो. या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? तर या वाक्यामध्ये मित्रांनो एकूण बघा किती विरामचिन्हे आलेली आहेत. तर यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह 1, त्यानंतर स्वल्पविराम 2, त्यानंतर संयोग चिन्ह 3 आणि पूर्णविराम 4. त्यामुळं प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 3, 4. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण असलेले शब्द कोणते? 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे होते. तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. लंबोदर हा बहुव्रीही समास होतो. लंब आहे उदर ज्याचे असा तो. कोण असतो तो? तर तो असतो गणपती. आणि गतवैभव गेले आहे निघून ज्याच्यापासून वैभव, त्याला म्हणायचं गतवैभव. ही दोन्ही उदाहरणे विभक्ती बहुव्रीही समासामध्ये मोडतात. त्यामुळं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10, वसंत तिलका या वृत्ताचे गण कोणते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, त भ ज ज ग ग. वसंत तिलका हे अक्षर गणवृत्त आहे मित्रांनो आणि याचे गण अशा प्रकारचे त भ ज ज ग ग. म्हणून प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढे पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11, मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 पु ल देशपांडे, पर्याय क्रमांक 2 दादा धर्माधिकारी, पर्याय क्रमांक 3 अनंत काणेकर, पर्याय क्रमांक 4 प्र के अत्रे. तर मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशव कुमार यांनी लिहिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 11 चे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 12, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 प्राध्यापक राम शेवाळकर, पर्याय क्रमांक 2 रा ग गडकरी, पर्याय क्रमांक 3 प्र के अत्रे, पर्याय क्रमांक 4 श्री म माटे. तर गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? तर राम गणेश गडकरी यांनाच बाळकराम असे देखील म्हणतात. म्हणजेच गोविंदाग्रज हे टोपण नाव राम गणेश गडकरी सरांचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13 ते 15 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांचा उत्तराचा पर्याय निवडा. तर कवितेवर आधारित पद्यलेखनावर आधारित या ठिकाणी प्रश्न आहेत हे 2. तर बघा या ठिकाणी काय म्हणते कविता अशा प्रकारची. सांडुनी सारा पसारा मी मनाने दूर जाते, दूरच्या एकांतरानी एक साधे गीत गाते. गर्द त्या राणी वाहती धुंद वेड्या पायवाटा, वल्लरी ओथंबलेल्या निर्झरीच्या संथ काठा. संगती त्यांच्या जळाशी बिंब माझे मी पाहते, दूरच्या एकांतरानी एक साधे गीत गाते. पश्चिमेच्या अंगरांगे केशराजी सांजरंगे, सांज शिनल्या पाखरांना कोटराचा वेध लागे. एक वेड्या पाखराशी मी मनाने एक होते, दूरच्या एकांतरानी एक साधे गीत गाते. घोष पुष्पांचे निळ्या
घोष पुष्पांचे निळ्या आवेगुनी बाहूत घेते, रंगगंधांच्या सवे त्या रंग होते गंध होते, शिंपला होता दिशांचा मी मिटुनी त्यात जाते, दूरच्या एकांत रात्री एक साधे गीत गाते, भूत भावी वर्तमानी भिन्नता तेथे न राही, ओघ सारे एक होती घूड काळाच्या प्रवाही, दोन माझ्या पावलांशी दूरचे आभाळ येते, दूरच्या एकांत रात्री एक साधे गीत गाते, दूरच्या एकांत रात्री एक साधे गीत गाते. आणि या कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 13 ते 15 पर्यंत आपल्याला सोडवावयाची आहेत. तर पाहूया प्रश्न क्रमांक 13. कवयित्रीला कुणाची सोबत मिळाली आहे? पर्याय क्रमांक 1 वाहणारी पायवाट, पर्याय क्रमांक ब नदी, पर्याय क्रमांक क वेली. तर याचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी अ आणि क बरोबर, म्हणजे कवयित्रीला वाहणारी पायवाट आणि वेली यांची सोबत मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 14. कवितेच्या आशयानुसार कोणते विधान चुकीचे आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दमलेल्या पक्ष्यांना घरट्यांची ओढ लागली आहे हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 15. कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे? रंग, फुले, गंध, शिंपले. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फुले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 ते 18 साठी सूचना. पुढील संवाद वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचे पर्याय क्रमांक निवडा. तर या ठिकाणी संवाद आहे आणि त्यावर आधारित 16 ते 18 परत 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर काय आहे तो संवाद, मी थोडासा वेगात वाचतो. काय होतंय बाळाला? तापाने फनफनलाय नुसता, गेली 4 दिवस तापच उतरेना. मग अजून का दवाखान्यात आणला नव्हता? नेला होता की गावातल्या दवाखान्यात 2दा, पण काहीच गुण नाही. अगं कपाळावर मीठ पाण्याच्या पट्ट्या तरी ठेवल्यास का रात्री? शेजारची आजी म्हणाली. प्रगती भोसले, चला पुढचा नंबर. अहो सिस्टर, माझ्या बाळाचा नंबर पुढं घेता का? खूप तापलाय हो. अहो मी सुद्धा सकाळपासून नंबर लावून माझ्या बाळाला घेऊन बसले. उलटी जुलाबाने हैराण झाली नुसती. बरं बाई, ने तुझ्या पोरीला. या आषाढात बया आजाराचंच आजार, नुसती दवाखान्याची भर होते. अहो आजी, तुमची स्वच्छता तुम्ही ठेवली असती तर ही वेळ आली नसती. अहो पवार, चला चला, आला तुमचा नंबर. या संवादावर आधारित प्रश्न क्रमांक 16. वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, शिशिर. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पावसाळा. प्रश्न क्रमांक 17. वरील संवाद झाल्या त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात? पर्याय क्रमांक 1 4, 6, 5 निश्चित सांगता येत नाही. योग्य उत्तर असेल 17चं निश्चित सांगता येत नाही. प्रश्न क्रमांक 18. संवादात आलेल्या गुण येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 प्राप्तांक मिळवणे, पर्याय क्रमांक 2 उपाय होणे, पर्याय क्रमांक 3 कला जोपासणे, पर्याय क्रमांक 4 पर्याय नसणे. तर प्रश्न क्रमांक 18चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उपाय होणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? काय आहे प्रश्न? प्रश्न क्रमांक 19. 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? पर्याय क्रमांक 1 कुरूप, पर्याय क्रमांक 2 भेद, पर्याय क्रमांक 3 सोपे, पर्याय क्रमांक 4 पारख. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पारख. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. अशुद्ध शब्द कोणते आहेत? तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर अशुद्ध शब्द जे आहेत, अशुद्ध शब्द कोणते? 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द आहेत स्मृतिदिन आणि दैन्य रहित, हे अशुद्ध शब्द आहेत. तर शुद्ध शब्द परिवर्तन आणि गुरुवर्य हे शुद्ध शब्द आहेत मित्रांनो. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 21. सदावर्त सुरू करणारे सहोदर हे साक्षर व स्वावलंबी होते. पुढील कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वरील वाक्यात आलेला नाही? पर्याय क्रमांक 1 एकाच आईच्या पोटी जन्मलेले, पर्याय क्रमांक 2 मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, पर्याय क्रमांक 3 सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा, पर्याय क्रमांक 4 लिहिणे व वाचणे येत असलेला. तर सदावर्त सुरू करणारे सहोदर हे साक्षर व स्वावलंबी होते. पुढील कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वरील वाक्यात आलेला
नाही. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा जो कोणी असतो त्या शब्दसमूहाबद्दल शब्दामध्ये त्यालाच म्हणतात या ठिकाणी साम्यवादी. आणि एकाच आईच्या पोटी जन्मलेले त्याला सहोदर म्हणतात. मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त होय. लिहिणे व वाचणे येत असलेला त्याला साक्षर असे म्हणतात. त्यानंतर पाहूया म्हणजे प्रश्न क्रमांक 21चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. वाक्य असं आहे, प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब. पर्याय क्रमांक 1, आडाखे बांधणे. पर्याय क्रमांक 2, खुणगाट बांधणे. पर्याय क्रमांक 3, चंग बांधणे. पर्याय क्रमांक 4, विडा उचलणे. तर प्रश्न क्रमांक 22चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, आडाखे बांधणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती. पर्याय क्रमांक 1, डोळ्यात केर कानात फुंकर. पर्याय क्रमांक 2, लेकी बोले सुने लागे. पर्याय क्रमांक 3, मानेवर गळू नि पायाला अळू. पर्याय क्रमांक 4, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. तर प्रश्न क्रमांक 23 असा, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, लेकी बोले सुने लागे हे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता. पर्याय क्रमांक 1, एजंट. पर्याय क्रमांक 2, चाकरी. पर्याय क्रमांक 3, मेहनत. पर्याय क्रमांक 4, दलाल. तर गुजराती भाषेतला शब्द कोणता आहे. तर गुजराती भाषेतला शब्द आहे मित्रांनो दलाल. आणि आपल्याकडे गुजराती भाषेची ट्रिक सुद्धा आहे. दादरचा रिकाम टेकडा शेठ दलाल घीचा डबा घेऊन अफरातफर करीत आला. हे सर्व गुजराती शब्द होते. प्रश्न क्रमांक 24चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, ज्ञानामृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयग्रम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, रस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. तर या सर्व शब्दांमध्ये एकूण जोडाक्षरे आलेली आहेत 12. तर प्रश्न क्रमांक 25चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 12. तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून 12/8/2021 म्हणजे आज नुकतीच पार पडलेली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मे 2021चा पेपर पाहिलेला आहे. आणि मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या आपल्या पोलीस भरती असेल, MIDCची परीक्षा असेल किंवा आरोग्य विभागातील परीक्षा असेल, या सर्वच परीक्षांसाठी आजची प्रश्नपत्रिका ही फार महत्त्वाची होती. तर मित्रांनो, जर आपण महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि अद्याप आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेसंदर्भात आपल्या काही शंका असतील तर तुम्ही मला थेट व्हॉट्सॲप किंवा फोन देखील करू शकता. माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. धन्यवाद.